अनिकेतच्या केबिनचा तो जड काचेचा दरवाजा मयुरीने जेव्हा मागे ओढला तेव्हा तिच्या हाताची नाजूक बोटं तिच्या लॅपटॉप बॅगच्या स्ट्रॅपवर इतकी घट्ट आवळली गेली होती की तिच्या हाताच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. तिच्या पायातली ताकद जणू त्या एसी केबिनच्या थंड पांढऱ्या फरशीवरच गोठून विरघळून गेली होती. कॉरिडॉरमध्ये पाऊल ठेवताच तिने पाठीमागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. तिने सरळ स्वतःच्या डेस्कच्या दिशेने वेगवान थरथरती पावले टाकली. तिचे श्वास छातीमध्ये एखाद्या काचेच्या तुकड्यासारखे अडकल्यासारखे कोंडले होते. अनिकेतच्या नजरेमध्ये आज जे होतं ते साधं कॉर्पोरेट प्रश्न नव्हते. तो मला पूर्णपणे गिळंकृत करायला निघालेला एक भयानक चक्रव्यूह होता. मयुरीने स्वतःच्या आपल्या डेस्कवर आपल्या खुर्चीवर बसत आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिने टेबलावरून पाण्याचा ग्लास उचलायला हात पुढे केला, पण तिची बोटं इतकी थरथरत होती की तो ग्लासचा काचेचा आवाज टेबलावर स्पष्ट घुमला. तिने कसं तरी 2 घोट पाणी पिऊन चष्मा काढून बाजूला ठेवला आणि कपाळावर जमा झालेला घामाचा थंड निखळ थेंब हाताने पुसला. ती अतिशय चांगल्या प्रकारे माहिती होतं, मुंबईच्या या अब्जावधी रुपयांच्या द स्कायलाईन प्रोजेक्टची जमीन साधीसुधी नाहीये. जमीन मूळची कोणाची होती आणि तो करार कोणी दडपला हे जर अनिकेतने ऑडिटर्सच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन पुण्यातून मागवले तर त्या कागदपत्रांच्या सगळ्यात शेवटच्या पानावर असलेल्या एका गुप्त अटीवर त्याची नजर पडेल आणि तिथून गेलेल्या 10 वर्षांपासून तिने जपलेला सस्पेन्स पत्त्याच्या बंगल्यासारखा उघडा पडेल. केबिनच्या आतमध्ये अनिकेत आपल्या मोठ्या काळ्या लेदरच्या फिरत्या खुर्चीवर तसा स्तब्ध एका पुतळ्यासारखा बसून होता. त्याचे डोळे लॅपटॉपच्या चमकणाऱ्या स्क्रीनवर खिळले होते, पण त्याच्या मेंदूमध्ये मात्र मयुरीचा तो पांढरा फटक पडलेला चेहरा, काल रात्री गाडीच्या भीषण ब्रेक दरम्यान झालेला तो अनाहूत वेळ लावणारा स्पर्श आणि तिचे ते थरथरणारे नाजूक हात फिरत होते. तो तिची प्रत्येक हालचाल, तिचा प्रत्येक श्वास वाचण्याचा प्रयत्न करत होता. निलेश, अनिकेतने इंटरकॉमचा लाल बटन जोराने दाबून आपल्या कडक हुकमी आवाजामध्ये आदेश दिला. हो सर, बोला. निलेश 2च सेकंदामध्ये केबिनच्या आतमध्ये फाईल छातीशी धरून हजर झाला. त्याच्या कपाळावर आधीच तणावाच्या रेषा होत्या. जे सरकारी भूमी अभिलेख अधिकारी आणि ऑडिटर्स आले आहेत त्यांना खाली कॉन्फरन्स रूम नंबर 3 मध्ये बसव. त्यांना सांग की आमचे बिझनेस हेड स्वतः 5 मिनिटांमध्ये त्यांच्याशी अत्यंत महत्त्वाची चर्चा करतील. त्यांना चहा कॉफी काय हवं असेल ते उत्तम आदरातिथ्याने दे, पण तोपर्यंत त्यांना कोणत्याही फाईलला किंवा आमच्या लँड रेकॉर्ड्सच्या कॉम्प्युटरला हात लावू देऊ नकोस. मला फक्त 10 मिनिटे वैयक्तिक हवी आहेत. अनिकेतने कोटची बटणे घट्ट करत सांगितले. ओके सर, मी त्यांना सांभाळतो. निलेश घाईघाईने केबिन बाहेर पडला. अनिकेतने आपल्या पॅन्टच्या खिशातून स्वतःचा वैयक्तिक फोन काढला. फोन ऑन होताच त्याने थेट गुप्तहेर कदमचा नंबर डायल केला. तिकडे पुण्यातल्या वाऱ्याचा आवाज स्पष्ट येत होता. हॅलो कदम, मला तुझ्या आत्ताच्या आत्ता या सेकंदाला मदत हवी आहे. अनिकेतचा आवाज केबिनच्या काचेच्या भिंतींना चिरत घुमला. तू आत्ताच्या आत्ता पुण्याच्या सेंट्रल गव्हर्नमेंट आर्काइव्हमध्ये ऑफिसमध्ये जा. तिथे मयुरी जोशी किंवा अनुग्रह बंगल्याच्या संदर्भातील कोणतीही फाईल जी त्या मुंबईच्या स्कायलाईन प्रोजेक्टशी लिंक आहे त्या सर्व कागदपत्रांची गुप्तपणे तपासणी कर. मला कोणत्याही नियमांची पर्वा नाही कदम, मला फक्त आणि फक्त ते मूळ सत्य हवंय. सर, मी नेमका त्याच परिसरामध्ये आहे. मी लगेच तिकडे निघतो. पण मी तुम्हाला आधीच सावध केलं होतं. तिथला डेटा खूप हाय लेवल ब्लॉक आहे. मंत्रालयातल्या मोठ्या लोकांपर्यंत ती खबर पोहोचू शकते. तरीही मी माझ्या एका जुन्या मित्राच्या मदतीने जो तिथे रेकॉर्ड रूममध्ये इन्चार्ज आहे, गुप्तपणे आत जाण्याचा प्रयत्न करतो. कदमने अत्यंत सावधगिरीचा इशारा देत सांगितले. काहीही कर कदम, मला त्या फाईलचा माग हवाय. मयुरी जे लपवते ते मला शोधायचंय. अनिकेतने फोन कट केला आणि तो आपला कोट नीट करत कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघाला. दुपारचे 12:30 वाजून गेले होते. ऑफिसमधली धावपळ आणि कीबोर्डचा आवाज थांबला नव्हता. मयुरी तिच्या डेस्कवर बसून लॅपटॉपवर काहीतरी डिझाईन स्क्रोल करण्याचा बहाणा करत होती, पण तिचे डोळे सतत कॉरिडॉरच्या पलीकडे असलेल्या कॉन्फरन्स रूमच्या दरवाजाकडे लागले होते, जिथे अनिकेत गेल्या 2.5 तासांपासून त्या अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड मीटिंग करत होता. तितक्या तिचे लक्ष टेबलावर असलेल्या पाण्याच्या ग्लासकडे गेले. काल रात्री अनिकेतच्या घरामध्ये तिने जो चहा बनवला होता त्याची आठवण अचानक तिच्या मनामध्ये जागी झाली. तो पांढरा शर्ट घालून पावसामध्ये भिजलेला अनिकेत, त्याचा तो करडा आणि हळवा झालेला आवाज. मयुरीने नकळतपणे स्वतःचे ओठ दातांखाली दाबले. तो आजही तितकाच हट्टी आहे, बदलला नाहीये मुळीच. ती मनातल्या मनामध्ये स्वतःशीच हसली. अचानक तिचा फोन मोठ्याने व्हायब्रेट झाला. स्क्रीन उजळली आणि पुन्हा एकदा पुण्याच्या नंबरवरून रिंग वाजली. मयुरीने दचकून आजूबाजूला पाहिले आणि अत्यंत वेगाने फोन उचलला. स्क्रीनवर अंशूचा तोच निरागस हसरा चेहरा चमकत होता. हो अंशू, बोल ना माझ्या सोन्या बाळा. मयुरीने आजूबाजूला पाहत अत्यंत दबलेल्या आईच्या मोह आणि वात्सल्यपूर्ण आवाजामध्ये विचारले. आई, तू ऑफिसमध्ये पोहोचलीस ना? तू मला विसरलीस का गं?
सकाळी म्हटली होतीस व्हिडिओ कॉल करेन. मावशीने मला जेवायला दिलंय, पण मला तुझा चेहरा बघायचा आहे. अंशुमनचा तो लहान रुसलेला पण निष्पाप आवाज ऐकून मयुरीच्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आलं. तिच्या काळजाचा ठोका चुकला. आय एम सॉरी सोन्या, मम्मा खरंच खूप मोठ्या कामामध्ये अडकली आहे रे. मी संध्याकाळी धावत घरी आले की तुला खूप मोठा व्हिडिओ कॉल करेन. आपण खूप वेळ खेळू हा मग. मावशीकडे दे बरं फोन आता. मावशीने फोन हातात घेतला. त्यांचा आवाज खूप थरथरत होता. त्यामध्ये एक जुनी भीती स्पष्ट जाणवत होती. मयुरी, मगाशी आपल्या बंगल्याच्या बाहेर एक काळ्या रंगाची संशयास्पद गाडी कितीतरी वेळ उभी होती. एक माणूस काचे खालून बंगल्याचे फोटो काढत होता. मला खूप भीती वाटते ग. अनिकेत अजूनही शोध घेतोय का? मयुरीच्या हातातील डिझायनर पेन थेट टेबलावर पडले आणि दूर गरगरत गेले. अनिकेत, तू अजूनही पुण्यामध्ये शोध घेतोयस? तुला कदमकडून काही सापडलं नाही म्हणून तू थेट माझ्या घराची पाळत ठेवायला सुरुवात केलीस. तिने मावशीला कसं तरी शांत केलं. मावशी, तुम्ही बंगला अजून पूर्णपणे लॉक करून घ्या. अंशूला गल्लीत जाऊ देऊ नका. मी आज संध्याकाळपर्यंत मुंबईतूनच काहीतरी मार्ग काढते. तिने फोन ठेवला आणि ती थेट मनामध्ये एक पक्का निश्चय करून अनिकेतच्या केबिनच्या दिशेने निघाली. ती केबिनपाशी पोहोचली. तोच अनिकेत कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडून आपल्या केबिनकडे येत होता. त्याचा चेहरा कमालीचा गंभीर होता. पण मयुरीला समोर पाहताच त्याच्या ओठांवर एक अत्यंत हळवे जुने हसू आले, ज्यामध्ये कानामी कोड होती. या मिस जोशी, मी तुमचीच वाट पाहत होतो. अनिकेतने केबिनचा दरवाजा उघडला आणि तिला आतमध्ये येण्याचा इशारा केला. मयुरी आतमध्ये शिरली. तिने पाठीमागचा दरवाजा खटकन बंद केला आणि ती थेट त्याच्या डेस्कपाशी जाऊन उभी राहिली. मिस्टर अनिकेत, हे काय बालिश चाळे चालले तुमचे? तुम्ही पुण्यामध्ये माझ्या बंगल्याबाहेर कशासाठी माणसं पाठवली आहेत? माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये माझ्या लहान मुलाच्या आसपास डोकावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मयुरीचा आवाज रागाने आणि भावनिक तीव्रतेने कापायचा. अनिकेतने खुर्चीवरून उठून तिचे बोलणे शांतपणे ऐकले. तो अत्यंत संत पावले टाकत तिच्या अगदी जवळ आला. कॉर्पोरेट केबिनच्या त्या शांततेत दोघांमधील अंतर आता अवघ्या काही इंचाचेच राहिले होते. पुण्याच्या त्या धुक्याने वेढलेल्या पावसाळी रात्रीचा आणि कालच्या अंधारातल्या त्या रेशमी स्पर्शाचा सुवास जणू केबिनच्या बंद हवेमध्ये पुन्हा जिवंत झाला. माझ्या अब्जावधींच्या प्रोजेक्टवर जेव्हा सरकारी ऑडिटर्स येतात मयुरी, आणि ते मला सरळ विचारतात की 10 वर्षांपूर्वी या जमिनीचा मूळ मालक कोण होता आणि तो करार कोणी दडपला, तेव्हा मला उत्तर द्यावं लागतं. आणि जेव्हा मला संशय येतो की त्या जुन्या कागदपत्रांचे सगळे धागेदोरे थेट पुण्याच्या त्या अनुग्रह बंगल्याशी आणि तुझ्याशी जोडलेले आहेत, तेव्हा मला तिथे माणूस पाठवावाच लागतो. अनिकेतचा आवाज अत्यंत खोल, घोघर आणि मनाला भिडणारा होता. तू काय समजली होतीस मयुरी? काल रात्री अंधारामध्ये झालेल्या त्या स्पर्शाने, माझ्या छातीवर पडलेल्या तुझ्या त्या गरम श्वासांनी किंवा तुझ्या त्या डोळ्यातल्या अश्रूंनी मी माझं कर्तव्य विसरून जाईन? नाही. मला त्या जमिनीच्या फाईलचा आणि तुझ्या या मनातल्या भीतीचा संबंध शोधून काढावाच लागेल. मयुरीने अनिकेतच्या टेबलवर आपले दोन्ही हात टेकवले. ती त्याच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहत अत्यंत आर्ततेने म्हणाली, अनिकेत, तुझ्या भयंकर आगीशी खेळतोयस ना? ती आग तुला आणि तुझ्या या संपूर्ण कॉर्पोरेट साम्राज्याला एका सेकंदामध्ये भस्म करून टाकेल. मी हात जोडते तुझ्यासमोर. ती पुण्याची फाईल शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. यातच तुझी आणि माझी, आपल्या माणसांची सुरक्षा आहे. तिच्या आवाजामध्ये रागापेक्षा आणि अनिकेतबद्दलची काळजी आणि एक अथांग जुनी व्याकुळता स्पष्ट दिसत होती. अनिकेतने मयुरीच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये साठलेले कारुण्याचे अश्रू पाहून त्याच्यातला कडक बॉस कुठल्या कुठे वितळून गेला. त्याने अतिशय हळुवारपणे पुढे होऊन तिचा तो थरथरणारा डावा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतला. त्याचा अंगठा तिच्या नाजूक मनगटावरच्या त्या जुन्या यम टॅटूच्या अगदी वर तिच्या त्वचेवर हलकेच रेंगाळला. तो स्पर्श इतका तीव्र, उत्कट आणि रोमॅन्टिक होता की मयुरीच्या संपूर्ण शरीरातून एक विजेची लहर धावून गेली. ऑफिसच्या त्या एसी केबिनमध्येही दोघांमध्ये जुने रेशमी बंध पुन्हा एकदा जिवंत झाले होते. अनिकेतचा उजवा हात नकळतपणे तिच्या गालावर रेंगाळला. तिच्या डोळ्यांमध्ये आलेला तो अश्रूचा थेंब त्याने आपल्या अंगठ्याने अतिशय हळुवारपणे पुसला. मयुरीने क्षणभर आपले डोळे मिटून घेतले आणि त्या ओळखीच्या हक्काच्या स्पर्शाची ऊब ती स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये साठवून घेतली. दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते. ओठांमधील अंतर संपत आले होते. तर तेवढ्याच अचानक केबिनच्या दारावर जोरात थाप पडली आणि निलेशचा आवाज आला. सर, ऑडिटर्स खाली फाईल्स मागत आहेत. त्या आवाजाने मयुरी दचकली. ती अनिकेतच्या इतकी जवळ होती की घाईघाईने मागे सरकताना तिचा पाय टेबलच्या कोपऱ्याला लागला आणि तिथला पेन स्टँड खाली पडला. सगळे पेन्स फरशीवर विखुरले. मयुरी खाली वाकून ते गोळा करू लागली आणि अनिकेतही तिला मदत करण्यासाठी खाली वाकला. खाली वाकताना दोघांचे कपाळ एकमेकांवर जोराने आदळले. ऐक मयुरीने कपाळावर हात ठेवला. सॉरी. अनिकेतने स्वतःचे कपाळ चोळत म्हटले.
हा प्रसंग इतका अचानक आणि मजेशीर घडला की मयुरीला तिचे रडू विसरून हसू झाले. अनिकेतने तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिले. कित्येक वर्षानंतर तिचे हे हसू त्याला पाहायला मिळाले होते. ते दोघे उभे राहिले. मयुरीने एका झटक्यामध्ये आपला हात त्याच्या हातातून सोडून घेतला आणि स्वतःला 2 पावले मागे खेचली. तिने आपली नजर चोरली. मी उद्या सकाळी पुण्यात जात आहे. त्या मुख्य सेंट्रल आर्काइव्हमध्ये मूळ कागदपत्रे आणि तो लँड करार स्वतः आणण्यासाठी. जर तुला स्वतःच्या डोळ्यांनी ते सत्य बघायचं असेल ना, तर तूही माझ्यासोबत चल. पण तिथे जे काही समोर येईल त्यानंतर मागे फिरण्याचा कोणताही रस्ता शिल्लक राहणार नाही, हे लक्षात ठेवा मिस्टर अनिकेत. असं म्हणून मयूरने लॅपटॉप बॅग उचलली आणि ती केबिन बाहेर पडली. अनिकेत तिच्या त्या पाठमोऱ्या खंबीर आकृतीकडे पाहत राहिला. मूळ रहस्य अजूनही अत्यंत सुरक्षित होतं. त्या फाईलमध्ये नेमकं काय दडलंय हे अजूनही उघड झालं नव्हतं. पण आता एक नवीन ट्विस्ट आला होता की मयूरने त्या स्वतः अनिकेतला पुण्यामध्ये येण्याचे आव्हान दिले होते. या अथांग लव्ह स्टोरीचा आणि रहस्याचा प्रवास आता पुन्हा एकदा पुण्याच्या त्याच जुन्या गल्ल्यांकडे आणि सेंट्रल आर्काइव्हमध्ये बंद खोल्यांकडे वळणार होता, जिथे एक नवीन अनपेक्षित वादळ त्यांची वाट पाहत होतं. मुंबई पुणे एक्सप्रेसवर ऑडी गाडी पुन्हा एकदा वेगाने धावत होती. खिडकीबाहेर पडणारी झाडं आणि डोंगर कालसारखेच होते, पण गाडीच्या आतील वातावरण मात्र पूर्णपणे बदललं होतं. कालपर्यंत अनिकेतच्या मनामध्ये फक्त राग आणि अपमानाची भावना होती, पण आज मयूरीने दिलेल्या आव्हानामुळे त्याच्या मनामध्ये एक अनामिक हुरहुर आणि प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता. मयूरीने ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसून तिची नजर खिडकीबाहेर खिळवून ठेवली होती. तिच्या हातामध्ये तिची ती जुनी फाईल होती, जी तिने छातीशी घट्ट धरून ठेवली होती. अनिकेतने स्टेअरिंगवर डाव्या हाताने पकड मजबूत ठेवली होती आणि उजव्या हाताने गाडीचा गिअर बदलताना त्याचा हात पुन्हा एकदा मयुरीच्या हाताला हलकासा स्पर्श करून गेला. तो स्पर्श होताच मयुरीने दचकून आपला हात मागे घेतला. मिस्टर अनिकेत, गाडी नीट चालवा. घाटाचा रस्ता सुरू झालाय, तिने स्वतःचा आवाज कडक करत म्हटले. अनिकेतच्या ओठांवर एक हलकसं उपरोधिक हसू आलं. घाटाच्या रस्त्याची काळजी तुला नेहमीच असते ना मयुरी, पण आयुष्याला जे वळण मिळालंय त्या चक्रव्यूहाची काळजी कधी केलीस का? मयुरी काहीच बोलली नाही. तिने पुन्हा एकदा बाहेर पाहायला सुरुवात केली. लोणावळा ओलांडताना अचानक गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला अनिकेतचा फोन वाजला. स्क्रीनवर निलेश असं नाव चमकत होतं. अनिकेतने ब्लूटूथवर फोन रिसीव्ह केला. बोल निलेश, काय अपडेट आहे? अनिकेतने विचारलं. सर, ऑडिटर्सनी ऑफिसमध्ये थांबायला नकार दिलाय. ते म्हणाले की जोपर्यंत पुण्याच्या सेंट्रल आर्काइव्हमधून मूळ जमिनीचे दस्तऐवज येत नाहीत, तोपर्यंत ते द स्कायलाईन प्रोजेक्टचं काम पुढे सरकू देणार नाहीत. आणि सर, मंत्रालयातून एक फोन आला होता. कोणीतरी खूप मोठ्या नेत्याने या केसमध्ये रस दाखवलाय. त्यांनी विचारलंय की तुम्ही पुण्यामध्ये कशासाठी जात आहात. निलेशच्या आवाजातली भीती स्पष्ट जाणवत होती. हे ऐकताच मयुरीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. तिने अनिकेतकडे अत्यंत अगतिकतेने पाहिलं. तिच्या डोळ्यातील ती भीती पाहून अनिकेतला समजलं की हा पेच फक्त बिझनेसचा नाहीये, तर मयुरीच्या आयुष्याशी जोडलेल्या एका खूप मोठ्या रहस्याचा भाग आहे. निलेश, कोणाचाही फोन येऊ दे, त्यांना सांग की बिझनेस हेड स्वतः पुण्यातून कागदपत्र व्हेरीफाय करून येत आहेत. तोपर्यंत काम थांबणार नाही, अनिकेतने फर्म आवाजामध्ये सांगितलं आणि फोन कट केला. दुपारचे 3 वाजले होते जेव्हा गाडी पुण्याच्या सेंट्रल आर्काइव्हमध्ये भव्य जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीसमोर येऊन थांबली. इमारतीभोवती मोठी झाडं आणि एक गूढ शांतता पसरली होती. गाडीतून उतरताना मयुरीचा तोल किंचित गेला, कारण प्रवासाच्या तणावामुळे तिचे पाय लटपटत होते. अनिकेतने एका क्षणाचाही विचार न करता पुढे होऊन तिचा हात घट्ट पकडला आणि तिला सावरलं. त्या भर दुपारी सरकारी ऑफिसच्या आवारामध्ये दोघांची नजरानजर झाली. अनिकेतच्या हाताची ऊब मयुरीला जुन्या दिवसांची आठवण करून देत होती. मयुरीने हळूच आपला हात सोडवला. तिचा चेहरा संकोचाने किंचित लाल झाला होता. थँक्यू, पण मी ठीक आहे, ती म्हणाली आणि चष्मा नीट करत पुढे चालली. ते दोघे इमारतीच्या आतल्या मोठ्या अंधुक प्रकाशामध्ये असलेल्या रेकॉर्ड रूमच्या दिशेने गेले. तिथे हजारो जुन्या फाईल्स आणि पुस्तके कपाटामध्ये रचून ठेवली होती. मयुरीने तिथल्या एका वृद्ध क्लर्कला एक जुना नंबर दिला. काका, मला प्लॉट नंबर 44B कोरेगाव पार्क आणि मुंबईच्या स्कायलाईन जमिनीचा 10 वर्षांपूर्वीचा जो मूळ लिंक करार होता त्याची फाईल हवी आहे. तो क्लर्क आतमध्ये गेला आणि 15 मिनिटांनी एक जुनी धुळेने माखलेली लाल फाईल घेऊन बाहेर आला. मयुरीने ती फाईल हातामध्ये घेतली आणि एका मोठ्या टेबलवर ठेवली. अनिकेत तिच्या अगदी शेजारी येऊन उभा राहिला. त्याच्या खांद्याचा स्पर्श मयुरीच्या खांद्याला होत होता. हवेमध्ये पुन्हा एकदा तिच्या केसांचा तो चंदनाचा सुवास रेंगाळत होता. मयुरीने फाईलचं पहिलं पान उलटलं. तिची बोटं अक्षरशः थरथरत होती. त्या फाईलमध्ये अनेक कायदेशीर कागदपत्र, जमिनीचे नकाशे आणि जुन्या स्वाक्षऱ्या होत्या. अनिकेतने अत्यंत बारकाईने प्रत्येक ओळ वाचत होता. अचानक फाईलच्या मधोमध मयुरीचा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा एकदा अंशूचा फोटो चमकला. मयुरीने घाईघाईने फोन उचलला आणि टेबलपासून थोडी लांब गेली. हो अंशू सोन्या,
आई पुण्यातच आहे बाळा, ती अत्यंत मऊ आवाजामध्ये म्हणाली. आई तू पुण्यात आहेस? तू आपल्या घरी का नाही आलीस? मावशी म्हणाली की तू खूप मोठ्या काकांसोबत कोणत्या तरी सरकारी ऑफिसात गेलीस. आई मला तुझी खूप आठवण येते, तू कधी येणार घरी? अंशुमनच्या त्या निरागस प्रश्नाने मयुरीच्या घशाला कोरड पडली. तिने अनिकेतकडे पाहिले, जो फाईल बाजूला ठेवून आता तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये संशय आणि काळजीचं भयंकर वादळ निर्माण झालं होतं. मी लवकरच येईन बाळा. मयुरीने फोन कट केला आणि ती पुन्हा टेबलपाशी आली. अनिकेतने तिच्या अगदी जवळ येत अत्यंत धीम्या आणि गंभीर आवाजामध्ये विचारलं, मावशीला कसं माहिती मयुरी की तू एका मोठ्या काकांसोबत सरकारी ऑफिसामध्ये आली आहेस? आणि तो मुलगा अंशुमन, त्याला माझे डोळे कसे काय आठवत आहेत? मयुरी, तू जे काही लपवतेस ना, त्याचा संबंध या जमिनीशी, त्या अपघाताशी आणि माझ्या स्वतःच्या भूतकाळाशी आहे. तू कितीही प्रयत्न कर, आज ही फाईल मला सगळं सांगणार आहे. मयुरीने फाईलचे शेवटचे पान उघडले. तिथे अनेक अटी लिहिलेल्या होत्या, पण त्या पानावर खाली एका मोठ्या अक्षरामध्ये स्टॅम्प मारलेला होता. न्यायालयीन आदेशानुसार हा करार तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. नेमका काय होता तो न्यायालयीन आदेश? आणि त्या 10 वर्षांपूर्वीच्या अपघाताचा या जमिनीशी काय संबंध होता? रहस्य उघडं झालं नव्हतं, पण आता त्या जुन्या फाईलने त्यांच्या नात्याला आणि या सस्पेन्सला एका अत्यंत भयानक वळणावर आणून ठेवलं होतं. अनिकेतने मयुरीच्या डोळ्यांमध्ये पाहिलं, जिथे अश्रू साठले होते, पण ओठांवर अजूनही मौन होतं. कथेचा हा 13वा भाग इथेच संपतो. पुण्याच्या रेकॉर्ड रूममधील हा प्रसंग, अंशुमनचा तो कॉल आणि फाईलवरील तो सस्पेन्स स्टॅम्प तुम्हाला कसा वाटला? पुढील भाग 13 मध्ये आता अनिकेत त्या न्यायालयीन आदेशाचा माग कसा काढतो ते आपण पाहूया.